छडी लागे चमचम विद्या येई घमघम असं म्हणतात, पण तुम्हाला सांगते हे दिसलं जरी काठीसारखं तरी सुपर फूड आहे. मुळात शेवग्याची शेंग रोज एक तरी आहारात असावी. कॅल्शियमने भरपूर कॅल्शियमयुक्त असते आणि मुख्य म्हणजे महिलांना जे दिवसभर उभं राहून कामं करावे लागतात, स्वयंपाकासाठी उभं राहावं लागतं, सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा स्वयंपाक, ते झालं की धावपळ, हाडांची झीज होते, ती झीज भरून करण्याकरता कॅल्शियम सगळ्यात सोपा इझिली अवेलेबल स्रोत आहे, ते म्हणजे ही शेवग्याची शेंग. नमस्कार, मी मधुरात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त चमचमीत असं शेवगा तवा मसाला करणार आहोत. शेवग्याचं वरण किंवा शेवग्याची आमटी, शेवग्याची रस्सा भाजी तर याच्या रेसिपी आपण बघितल्या आहेतच, पण आज म्हणलं की मस्त तवा मसाला कसा करायचा ते बघूयात. नवीन कोरं करकरीत ते चॅनल आहे, सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. आई, ही रेसिपी होत आली आहे ना? चल मी पुढच्या रेसिपीची तयारी करते. बरं, काय काय करू? मला वाटलं तू खायला मागतेस का काय. काही नाही का, कांदे चिर 2-3 आणि शेवग्याच्या शेंगा चिरून ठेवशील. तू कधी शेवगाच्या शेंगासारखी बारीक होणार? गप गे. लेकीने जय्यत तयारी करून दिलेली आहे. आता फक्त फोडणी घालूयात. तर इथे कुकरच्या बेसला अशी जाळी ठेवली, अगदी थोडंसं पाणी, शेवग्याची शेंग, फक्त त्याला वाफ लागली पाहिजे इतकंच पाणी, हळद, थोडंसं मीठ. तुम्ही बघू शकाल पाणी खूप नाही आहे, अगदीच कमी घातलं आहे, अर्धा इंचालाही कमी. आता हे ज्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा आहेत यामध्ये घालूयात. सुट्ट्या शिजवल्या तरी काय चालेल, काहीच हरकत नाही, पण कुकरमध्ये छान शिजतात. झाकण लावायचं, मोठ्या आचेवर एकच शिट्टी काढून घ्यायची, जास्त बसाबस शिट्ट्या काढायच्या नाही. एक शिट्टीमध्ये व्यवस्थित शेवगा शिजतो. आता हा शेवगा शिजतोय तोवर याचं वाटण करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. इथे पाव कप शेंगदाणे घेतलेत, 2 चमचे सुका खोबऱ्याचा कीस, अर्धा चमचा जिरं, 3-4 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ, आल्याचे तुकडे. एक शिट्टी झाली, आता गॅस बंद करते आणि आपण आता याचं वाटण करण्यासाठीचा मसाला भाजून घेऊयात. तर सगळ्यात आधी पांढरे तीळ भाजून घ्यायचे. हे गावरान तीळ आहेत त्यामुळे हलकेसे काळसर दिसत आहेत, पांढरे शुभ्र दिसत नाही, पण गावरान असले तरी खमंग असे भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले तीळ बाजूला काढूयात. हे बघा, तिळाचं असं छान चटचट उडतात आणि हलका रंग बदलतो, याचा अर्थ तीळ मस्त भाजले गेले. आता यामध्ये कच्चे शेंगदाणे भाजून घेऊयात. हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजायचे, पूर्ण भाजू नका, हलकेसे भाजून घ्यायचे, किंवा आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालणार आहोत. आता तीळ हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतो, त्यामुळे तुम्ही बघत असाल की अलीकडे बऱ्याच रेसिपीमध्ये भाज्या असेल, वाटण असेल, आपण तिळाचा वापर करतो, कारण तिळामध्ये म्हणजे स्पेसिफिकली जी लोक व्हिगन आहेत त्यांच्याकरता तर उत्तम स्रोत आहे. चला, शेंगदाणे हलकेसे भाजत आले. हे बघा, फार असा रंग वगैरे बदलायचं नाही आहे. आता यामध्ये सुकं खोबऱ्याचा कीस, जिरं, हेही हलकं भाजून घ्यायचं. चला, आता हे भाजत आलं, गॅस बंद करते. खोबरं बघा हलकंशा बदामी रंगावर भाजून झालं आहे आणि शेंगदाणेही छान भाजलेत. आता हे मिश्रण हलकं थंड करून घ्यायचं. चला, इथे भाजलेलं मिश्रण आपलं थंड होतं आहे, तोवर फोडणी घालूयात. 3 टेबलस्पून इथे तेल वापरायचं. आता यामध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा मिसळायचा आणि कांदा हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजून होतोय, हे मिश्रण थंड झालं. आता हे वाटूयात. यामध्ये हे तीळ आहेत, सगळे नाही घालायचे, थोडेसे ठेवणार आहे, कारण हे शेवगा फ्राय झालं ना की वर्ण तीळ असे पेरलेले दिसतात, खूप छान. आणि यामध्ये आलं आणि लसूण घालूयात. आता मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं. खूप जाडं भरडं नका ठेवू, हे असं छान बारीक वाटून घ्यायचं.
आहा, वाटणाचा काय कमाल सुवास तरवळतोय आणि कांदा पण मस्त सोनेरी भाजून झाला. आता यामध्ये घालायचे मसाले. आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. 1 चमचाभर संडे मसाला, अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला. असं वेगवेगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन केलं ना की भाज्यांना तीच एकसारखी चव राहत नाही. नुसता संडे मसाला घातला किंवा फक्त गोडा मसाला घातला तरी हरकत नाही, पण रोजच्या भाज्यांमध्ये चवीमध्ये फरक हवा असेल तर हे असं करू शकता. थोडंसं लाल तिखट, यासोबतच चवीपुरतं मीठ. आता हे मिसळूयात. आहा, मसाल्यांचा काय कमालच सुवास तरवळतोय तुम्हाला सांगते आणि रंगही बहारदार आला. आता यामध्ये हे जे वाटण तयार केलं हे घालूयात. सगळं वाटण घालायची गरज नाही आहे. यामध्ये जवळपास 2 ते 3 तुमचे शेवगा मसाला फ्राय तयार होतील आणि हे वाटण खराबही नाही होत. किमान रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं तरी महिनाभर छान टिकतं. आता हे मिसळूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर हेही मिसळूयात. काय कमाला रंग दिसतो आणि सुवास तरवळतोय. शेवग्याची शेंगाही इथे छान वाफवून झाली. वाफ गेली आहे, एकच शिट्टी काढली. वा, बघा तुम्ही, शेंगा छान वाफवून निघाल्या. चला सुरी घालून दाखवते. आणि ओव्हर कुकही झालं नाही, हे अगदी महत्त्वाचं असतं शेवग्याची शेंग करताना. आता हे शेंग शिजवलेलं पाणी आहे, यामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतं, त्यामुळे ते टाकून नाही द्यायचं. त्या पाण्यासकट शेंग घालायची, मिसळायचं आणि हा मसाला या शेंगेमध्ये छान जिरेपर्यंत, म्हणजे अगदी 5 मिनिटं हे आणखी शिजवून घ्यायचं. झाकण ठेवायची गरज नाही कारण शेवगा छान शिजलाय आपला. हा शेवगा तवा मसाला तयार आहे. बघा काय दिसतोय, परफेक्ट ढाब्यावर मिळतो की नाही ते असं मस्त असा तवा मसाला करून देतं बघा. अगदी तसा झालाय, रंग अगदी तसंच आलंय, टेक्स्चर तसं आलंय. आणि हे तीळ नंतर असे वर्ण पेरायचे, म्हणजे दिसायला छान दिसतात, खायलाही बहारदार लागतात. वा, खायचं कसं, अरे असं लागतं तुम्हाला सांगते, भातासोबत गरमागरम वरण भात शेवग्याची शेंग. वा, असा पोळीसोबत भाकरीसोबत साईड डिश म्हणून खायला, असाच ओढून खायलाही जबरदस्त लागतो. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.